नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये जी असामी आलेली आहे ते एक महिला नेतृत्व आहे आणि एक अभ्यासू महिला नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रत्येक विषयाची जाण तर त्यांना आहेच. शिक्षण ह्या विषयामध्ये त्यांचा अधिक पगडा आहे किंवा त्यांनी खूप काम केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण सगळ्या सामाजिक विषयांवर त्या बोलत असतात आणि शिवसेनेची एक रणरागिणी आणि तोफ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपल्यासोबत मनीषा कायंदे ताई आहेत. खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रामध्ये. नमस्कार वृषाली. नमस्कार. जसं मी म्हटलं की एक अभ्यासू नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. शिक्षण या विषयामध्ये तुमचे खास आवड आहे, रुची आहे आणि अनेक समित्यांवर तुम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे तो एक पगडा आहे अभ्यासाचा आणि जाणकार असल्याचा. पण हे सगळं करत असताना एक शिवसेनेची जी स्टाईल आहे, एक रणरागिणी तोफ म्हणून तुम्ही नेहमी धडधडत असता, धगधगत असता. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे जेव्हा आपण हा कार्यक्रम रेकॉर्ड करतोय आणि 60 वर्ष शिवसेनेला पूर्ण होत आहेत. काय नेमक्या भावना आहेत? भावना अतिशय छान आहे. आनंदाचा दिवस आहे. 60 वर्ष एखादी विचारधारा जेव्हा पुढे जात असते त्याला नेणारा तो नेत असतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण एक आयडिओलॉजी आहे, हिंदुत्वाचा विचार तो प्रत्येक शिवसैनिकांमध्ये आहे. महिला असो, पुरुष, युवा, आणि ते पुढे नेणारं नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे, अर्थात त्यांचे गुरु वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे, त्यांच्या बरोबर पावलावर पाऊल ठेवत ते पुढे जात आहेत. आणि त्यामुळे 60 वर्ष हा इतिहास खूप मोठा आहे आणि क्वचितच एखादा पक्ष इतका 60 वर्ष स्वतःला सस्टेन करू शकतो आणि पुढे जात राहू शकतो. पण शिवसेनेसाठी ही 60 वर्ष ही संघर्षाची पण होती, आव्हानांची पण होती. शिवसेना सत्तेतही होती पण सत्तेबाहेरही गेली. अशा अनेक गोष्टी किंवा चढाओढी, अनेक पावसाळे पक्षानं देखील पाहिलेले आहेत. तुम्ही पूर्वी भाजपमध्ये असताना किंवा समविचारी पक्षामध्ये असतानाचा पाहिलेला शिवसेनेचा प्रवास आणि आता थेट शिवसेनेमध्ये काम करत असताना आलेला अनुभव कसं सांगाल? वृषाली, तुला माहिती आहे की मी दीर्घकाल भारतीय जनता पार्टीत होते. किंबहुना लहानपणापासूनच म्हटलं तरी हरकत नाही. माझे वडील RSS चे कार्यकर्ते होते आणि ते 3 वेळा अयोध्येला कारसेवा हे करण्यासाठी गेले. डॉक्टर होते. त्यामुळे म्हणजे तिथपासून जो प्रवास मला जो आठवतोय, आणि घरात नेहमी फोटो असे गुरुजी आणि डॉक्टर हेडगेवार यांचे असायचे. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवास सुरू झाला. कालांतराने मी 2012 शिवसेनेत आले. परंतु भाजपमध्ये जेव्हा होते तेव्हा शिवसेना ही एक आक्रमक, अतिशय फायर ब्रँड अशी संघटना, कोणालाही न जुमानणारी, मराठी माणसासाठी लढा देणारी, हिंदुत्वासाठी लढा देणारी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार म्हणजे लिटरली तुमच्या शरीरात चेतना निर्माण करणारे, तुमचं रक्त सळसळवणारे असे ते होते. मी तेव्हा भाषण ऐकायची ती अटल बिहारी वाजपेयी, तो एक ती प्रचंड वेगळी शैली होती आणि बाळासाहेब ठाकरे यांची शैली प्रचंड वेगळी, परंतु दोन्ही भावणारी. आणि म्हणून मी भाजपमध्ये शिवसेनेत आले. मला फार काही मोठा बदल वाटला नाही. अर्थात नेतृत्वात बदल होता, स्टाईल ऑफ फंक्शनिंगमध्ये किंवा जी रचना 2 पक्षांची आहे ती आजही वेगळी आहे. परंतु शिवसेना आजही तशीच आहे. म्हणजे आजही शिवसेना मराठी माणसासाठी झटणारी आहे, हिंदुत्वासाठी आहे. आणि आत्ताचं जे चित्र आहे, खास करून शिवसेनेमध्ये खूप उतार चढाव झाले. आपण पाहिलं, अनेक वेळा लोक सोडून गेले आणि आत्ता तर एकनाथ शिंदेजी त्याचं नेतृत्व करत आहेत. कारण मध्यंतरीच्या काळात शिवसेना भरकटली. मी शिवसेनेत आले त्याच्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचं ठरवलं ते अजिबात मनातून पटलेलं नव्हतं. परंतु आपण तर इथे आलो आहे आणि हे सगळं झालंय तर लगेच आपण काय करू शकतो. परंतु जेव्हा एकनाथजी शिंदे यांनी हे पाऊल उचललं आणि शिवसेनेला मूळ पदावर आणलं हिंदुत्वाच्या विचारांवर, तेव्हा नक्कीच वाटलं की नाही, हे इकडे जे होत आहे ते सगळं चुकतंय. आणि शिंदे साहेबांनी आमच्यासोबत काम करा असं म्हटलं. ते वाक्य मला त्यांचं आवडलं की आमच्यासोबत काम करा. म्हणजे तिकडून सोडा किंवा काय, त्यांचं जे ती वाक्यरचना होती की त्यांना काम करणारी लोकं हवी आहेत, परफॉर्म करणारी लोकं हवी आहेत, समाजात जाणारी लोकं हवी आहेत, अभ्यास करणारी लोकं हवी आहेत आणि सभागृहात
शिवसेनेची बाजू भक्कम मांडणारी लोक हवी आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बरोबर काम करण्याचं मी ठरवलं. पण हा निर्णय कठीण होता ताई? हो, निश्चितच कठीण होता. कारण मला तिकडे निश्चितच माननीय उद्धवजी ठाकरे यांनी MLC दिली होती. मी चांगलं कामही करत होते, प्रवक्ता होते अगोदर आणि प्रवक्ता म्हणून चांगलं काम केल्यामुळे निश्चित माझा विचार झाला आणि त्याबद्दल नक्कीच मी त्यांची आभारी आहे. परंतु पुढे जे होतं पक्षामध्ये ते मात्र मला पटत नव्हतं. भारत जोडो यात्रामध्ये राहुल गांधींबरोबर आणि त्या सगळ्या जथ्याबरोबर आपण चालणं हे मनाला पटत नव्हतं आणि मला जवळजवळ वर्षभर लागले. म्हणजे मला जेव्हा शिंदे साहेबांनी म्हटलं की आमच्यासोबत काम करा, लगेच तो निर्णय झाला नाही, खूप वेळ लागला. म्हणजे कसा पक्ष पुढे जातोय, काय नेमकं होतंय आणि अर्थातच मग नंतर विचार पक्का झाला की नाही, आता मला असं वाटतं की ही योग्य दिशा आहे आणि त्यामुळे मी पण तो मग विचार हे उद्धवजींना कसं सांगितलेलं किंवा नाही, कशी आहेत कुणकुण लागली जशी कारण कसं आहे, काही गोष्टी लपून राहत नाही राजकारणात. कोण समजा कोणाला भेटत असेल काय असेल तर ते हळूहळू सगळं येतं आणि मनातले विचार अर्थातच मी काही लोकांना बोलवून दाखले की हे मला आवडलं नाही आहे किंवा मला तिकडे जे पाहिजे होतं की मला संघटनात्मक काम करायचं होतं आणि जो माझा मूळ पिंड आहे भाजपमध्ये पण मी संघटनात्मक काम केलं आणि तो मला स्कोप काही तिकडे मिळत नव्हता. मी सभागृहात होते ते सगळं ठीक आहे, परंतु आपल्याला पार्ट ऑफ द ऑर्गनायझेशन जेव्हा एखादा माणूस होतो ते मला त्याच्यात समाधान जास्ती होतं. ते तिकडे मला केवळ महिला आघाडी संपर्क प्रमुख वगैरे इथपर्यंत सीमित होतं. परंतु इथे माननीय एकनाथजी शिंदे यांनी शिवसेनेची पहिली महिला सचिव हे पद मला देऊ केलं आणि निश्चितच हे वेगळे पण होतं कारण शिवसेनेत महिला नेत्या नव्हत्या. अगदी बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की नेता हे पद शिवसेनेमध्ये महिलेला मिळालेलं नाहीच आहे. नाही, ते आत्ता मिळालं. आमच्याकडे 3 महिला नेते आहेत. माननीय नीलमताई गोरे आहेत, मीनाताई कांबळी आणि भावनाताई गवळी, ह्या 3 आहेत आणि पहिली महिला सचिव म्हणून मला तो मान मिळाला आणि निश्चित आणि पुष्कळ फ्रीडम आहे काम करायला. म्हणजे मोकळीक आहे. म्हणजे साहेबांचं बंधन नसतं. तुम्हाला दौरे करायचे आहेत, तुम्हाला फिरायचं आहे, लोकांशी इंटरॅक्शन करायचं आहे, त्यांच्यासमोर अभ्यास करून एखादा विषय मांडायचा आहे, तर फार काही त्याला बंधनं नाही आहेत. तुम्ही ते इझिली करू शकता. आणि आता तर डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खूप त्याच्यामध्ये संघटनेच्या कामामध्ये रस घेत आहेत, स्वतः झटत आहेत, स्वतः 45-46 डिग्रीमध्ये स्वतः फिरतात. मग असं असताना निश्चितच सगळं केडर कामाला लागतं. काय म्हणजे कार्यप्रणालीमध्ये कसा वेगळेपण आहे? म्हणजे एकनाथ शिंदे यांची कार्यप्रणाली आणि श्रीकांत शिंदे यांची कार्यप्रणाली, कारण तुम्ही दोन्ही कार्यप्रणाली आता जवळून पाहताय. एकनाथ शिंदेजी त्यांच्याकडे आपण एखादा विषय नेला तर नक्कीच त्याच्यावर लवकर ते निर्णय घेतात. अर्थात प्रशासकीय ज्या गोष्टी असतात त्या अभ्यास करूनच त्याच्यावर, परंतु त्यांना एखादा सिरियसनेस त्या गोष्टीचा समजला की मग ते मात्र पटकन आदेश देतात की हे झालं पाहिजे असं म्हणून. आणि श्रीकांत शिंदेजी युवा नेते आहेत. आज ते युवकांचे प्रेरणास्थान आहेत आणि आम्हालाही अभिमान आहे. आज ते हार्वर्डला गेले, तिकडे अभ्यास केला, वेगवेगळ्या लिडरशिप गोल्सवर असेल किंवा क्लायमेट चेंज असेल, सस्टेनेबिलिटी असेल. तर जेव्हा आपलं युवा नेतृत्व असं करतं तेव्हा युवकही त्यांना फॉलो करतात आणि मुख्य म्हणजे पक्षासाठी स्वतः झटतात. दररोज म्हणजे जेव्हा त्यांचा दौरा असतो 700, 800, 900 किलोमीटर प्रवास करणं उन्हामध्ये आणि प्रत्येकाचं ऐकून घेणं. म्हणजे एकनाथजी शिंदे हे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बिझी असतात, त्यामुळे ही जी जबाबदारी आहे ती डॉक्टर श्रीकांत शिंदे घेतात आणि कार्यकर्त्यांना भरपूर वेळ देतात बोलायला. नेमकं त्यांना काय बदल सुचवायचे किंवा काय समस्या आहे ग्राउंड लेवलवर. मग नुसत्याच संघटनात्मक समस्या नाही, परंतु इतरही काही शासकीय बाबी ज्या असतात, कुठे SRAचे प्रॉब्लेम सारख्या ठिकाणी असेल किंवा शेतीशी रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत किंवा अन्य काही असेल, तर त्यांच्याशी खूप मोकळेपणे तुम्ही बोलू शकता. तुम्ही उद्धवजींसोबत काम केलं, ती त्यांची कार्यप्रणाली आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय फरक जाणवला? ते मुख्य कार्य म्हणजे आता उद्धव ठाकरे स्वतःच म्हणतात मी राजकारणी नाही आहे. म्हणजे ते वेळ खूप कमी देत होते, अत्यंत वेळ कमी द्यायचे आणि
साधारण पोहोचण्यासाठी किती वाटतं, किती तुमच्या आणि पोहोचण्यासाठी त्यांच्या भेट- थोडा बॅरियर्स जास्ती होते. तुमची आणि उद्धवजींची भेट अशी इतके काळ तुम्ही होता शिवसेनेमध्ये, किती वेळा झाली असावी असं वाटतं नाही, साधारण? भेट व्हायची. मी असं म्हणत नाही की अजिबातच भेटत होते. नंतर नंतर मात्र भेटी कमी झाल्या. अर्थात कोविड नंतर मग ते आजारी पण होते आणि हे सगळं झाल्यानंतर एक वर्षभर मी जेव्हा तिथे होते तेव्हा मला खूप वाटत होतं की हे सगळं म्हणजे काँग्रेसबरोबर जाणं वगैरे, परंतु ते त्यांच्याशी बोलणं तितकं नाही जमलं की आपण हे, किंवा आता ज्या नेत्यांनी इतक्या बाळासाहेब ठाकरेंवर गलिच्छ प्रकारे टीका केल्यानंतर परत त्यांच्या अशा लोकांवर आपण काम करायचं, ती अडचणच होती सगळी. आणि कन्व्हिन्सिंग नव्हतं, कारण शेवटी कसं असतं की तुम्हाला यू हॅव टू बी कन्व्हिन्स टू डू समथिंग. Exactly. हे तिकडे, त्यामुळे मला फार अगदी काही जीव त्यांच्यावर रमत नव्हता. टीका त्यांच्यावर करायची नाही. पण नंतर नंतर मात्र त्यांच्याबरोबरच्या भेटी कमी झाल्या आणि जो मूळ माझा मुद्दा होता की मला संघटनेत काम करायचं होतं, ते मात्र ती माझी अर्ज जी आहे ती तिकडे सॅटिस्फाय झाली नाही. रश्मी वहिनींना कधी या संदर्भात सांगण्याचा प्रयत्न केलात तुम्ही? कारण एक दो- असं नेहमी म्हटलं जातं की त्या पाहतात. त्या तुमचा काय अनुभव? त्या बरंच काही पाहतात. आत्ताची परिस्थिती मला माहिती नाही, परंतु त्यांनाही मी काही गोष्टी सांगितल्या. परंतु इतकं मनमोकळं एक एक प्रेशर किंवा बॅरियर असायचं जे इकडे शिंदे साहेबांशी बोलताना नाही आहे किंवा श्रीकांतजींशी बोलताना नाही आहे. मनावर दडपण नसतं. आता 6 खासदार जे आहेत हां. ते तिकडून तुमच्यासारखेच इकडे आलेले आहेत किंवा येत आहेत, ऑन द वर्ज आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कसं बघता या घडामोडीकडे? बघा, आता हे जे काही घडलंय, हां. जे आम्ही प्रसारमाध्यमातून पाहतोय, नेमकं कसं झालं, काय झालं हे अर्थात तुमच्या म्हणजे चॅनल्सच्या माध्यमातूनच आम्ही पाहतोय. आणि आता ह्याला काय नाव द्यायचंय किंवा काय, बरं ते आता त्यांनी नेमकं काय पत्र दिलं आहे किंवा दिलं नाही आहे की ते काहीच माहिती नाही. ते काय मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही, कारण ते काही पत्र वाचलं नाही, कुठे काही मीडियामध्ये नाही आहे असलं तर. आणि त्यानंतर आता ते नेमकं काय करणार आहेत हेही माहिती नाही. त्यामुळे पण परंतु एक एवढं असा आहे, असंतोष आहे हे जाणवतंय, रिपल्स क्रिएट होत आहेत, असंतोष आहे. आणि म्हणून हे 6 जे खासदार आहेत त्यांना कुठली तरी एक वेगळी वाट हवी आहे, त्यासाठी म्हणून ही धडपड किंवा बघा, ह्या जे काही दौरे वगैरे हे सगळे पाहिल. बघा आता असंतोष तर अजून आहे, कारण आपण पाहतोय की आज 3 वर्ष झाले तरी सुद्धा तिकडचे काही लोक इकडे येतातच आहेत आणि सतत आमच्याकडे कार्यकर्त्यांचा इन्फ्लो चालू आहे आणि सतत लोक येत आहेत, कारण एकनाथ शिंदे हे आश्वासक चेहरा महाराष्ट्रासाठी वाटतात आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांची जी कारकीर्द गाजवली ती इतकी रिमार्केबल होती की लोकांना ते मुख्यमंत्री अजूनही म्हणजे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकांच्या मनात. आणि अर्थात लाडकी बहीण वॉज द फ्लॅगशिप प्रोजेक्ट, इट वॉज अ मास्टर स्ट्रोक. आणि लाडक्या बहिणी ह्या एकनाथ शिंदेच्या आहेत. बरं, हा श्रेयवाद जो मध्ये मध्ये चालू असतो की लाडक्या बहिणी कोणाच्या? एकनाथ शिंदेच्या. निश्चितच. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी त्यांनी सुरू केली संकल्पना. ठीक आहे, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते, अजितदादा होते, सगळे होते, परंतु एकनाथ शिंदेंची जी जिद्द आहे ना, एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची. एकदा त्यांनी निश्चय केला की मग ते काही कोणाचं ऐकत नाही आणि ते केल्याशिवाय राहत नाही. पण मग लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ त्यांचं नाही, बघा ना, देवाभाऊ पण आम्हाला आवडतातच ना, असं नाही आहे. ते आता मुख्यमंत्री आहेत, परंतु अर्थातच स्कीम कोणी चालू केली, ही योजना कोणी आणली, ती निश्चित त्या व्यक्तीच्या नावावरच ती असते. आता कसं भाजपचं प्रवक्ता किंवा भाजपचं कोणी नसल्यामुळे मला असं वाटतं नाही, ते समोर असते तरी मी हेच बोलले असते. पण तुम्ही म्हणताय की आता अनेक काही योजना किंवा त्यांचं कार्यप्रणाली तुम्हाला शिंदेची भावली आणि त्यामुळे तुम्ही हा असा निर्णय घेतलात. तिथं असंतोष होता किंवा तिथंही मनासारखं काम करता येत नव्हतं असं तुम्ही म्हणताय शिवसेनेमध्ये. इथे सुद्धा तुम्हाला आमदारकी रिपीट झाली. हो, त्याच्या संदर्भात तुम्हाला पूर्वकल्पना दिली गेली होती की आता असं केलं जातंय? आम्ही तर तुमचं खासदारकीसाठी पण नाव ऐकत होतो, राज्यसभा लढणार म्हणून ऐकत होतो. माझं नाव तुम्ही चॅनलवर चालवलं मग कुठे मला तर नाही दिसलं कुठे. मी नाही, बघा, विषय नाही की मला निश्चितच पुढेही काम करायची इच्छा होती सभागृहात आणि ती मी त्यांच्याकडे व्यक्त करून दाखवली
की मला बघा, पण काय झालं त्यात राजकारणात आश्वासनं किंवा प्रॉमिस हे दिली जातात, परंतु प्रत्येक वेळा ती पाळली जातात असं नाही. आणि माझी जेव्हा टर्म संपली त्यानंतर मध्ये मला 2.5 महिन्याचा एक गॅप आला, कारण कृपाल तुमाने आणि भावनाताई गवळी यांना पहिले अकॉमोडेट केलं, त्यांना तिकीट देऊ शकले नाही आणि त्यावेळे त्यांना कदाचित शिंदेसाहेबांना ती खंत होती, तर त्यांना पहिले संधी दिली. आणि नंतर 2.5 महिने मी काहीही त्यांना आठवण करायला गेले नाही, काही बोलले नाही. मी म्हटलं ठीक आहे, त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे ते पूर्ण करतील, आणि नाही केलं तर आपण ठीक आहे, ही संधी आपल्याला अचानक मिळाली, तशी पुढे मिळेल, नाही मिळेल तर संघटनेचं काम करत राहू. परंतु कुठेतरी मनात खात्री होती की ते दिलेला शब्द पूर्ण करतील आणि तसं त्यांनी केलं. राज्यसभेमध्ये तुमचं नाव हे फोरफ्रंटवर होतं, असं जाणवत होतं की आता यावेळी तुम्ही जाल म्हणून, कारण एक अभ्यासू नेतृत्व आहे, तुमचं काम आहे शिक्षण ह्या विषयामध्ये, अनेक मुद्दे तुम्ही हाताळता आणि 3ही भाषांवर तुमचा हातखंड आहे. असा एखादा नॅशनल अपील असलेला चेहरा किंवा ज्याला नॅशनल लँग्वेजेस नाही तर नॅशनल इश्यूजची सुद्धा जाण आहे, अशा व्यक्ती तिथं जाईल असं वाटत होतं आम्हाला. पण मग तुम्हाला या मला बघा, मला इकडे अजून माझी टर्म बरीच बाकी आहे, कारण अजूनही 2030 पर्यंत आहे, इथे टर्म बाकी आहे. आणि मला तर कधी माझं नाव दिसलं नाही, कारण जी नावं असं वाटलं अपेक्षित होती, अनपेक्षितपणे ज्योतिताईंचं नाव आलं. आणि अर्थातच आनंद आहे, कारण ज्योतिताईंनी पण मेहनत केली पक्षामध्ये आल्यानंतर, त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स दाखवला आणि त्या पण इंग्रजी चांगलं बोलतात, त्याच्यात त्यांचे PhD आहे. त्यामुळे आनंद आहे की बघा, शिवसेनेमध्ये 50% आरक्षण जवळजवळ झालं. आता मला दिलं म्हणजे अगदी पहिल्यांदा सुद्धा किंवा सेकंड टाइम पण, तर 2 सीट असताना 1 महिलेला दिली, म्हणजे 50% झालं. आताही ज्योती वाघमारेंनी दिलं, आता BST चेअरमन तृष्णा विश्वासराव यांना केलं, मग इम्प्रूव्हमेंट कमिटीच्या पण चेअरमन महिला आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये आरक्षण असो नसो संधी मिळते याच्यावर माझा विश्वास आहे. शिवसेनेमध्ये संधी मिळते ती तुम्हाला आधी मिळत नव्हती, जी इथं मिळायला लागली. हो, ह्याच्याबद्दल नाही, ह्याच्यामध्ये भाजपमध्ये मी सांगेन, मला संधी निवडणूक लढण्याची मिळाली होती. कोऑप्ट मेंबर पण शिक्षण समितीवर मी होते. 1997 मध्ये मी पहिल्यांदा कॉर्पोरेशन लढले, त्यामुळे अगदी 200-300 मतांनी माझा पराभव झाला. तो वॉर्डच खरं माझा नव्हता, मी तिथे राहत नव्हते. 1 आणि 10 दिवसात तुम्ही मोर्चेबांधणी करणं, किंवा मी पण एकदम रॉ होते तिथे. आणि त्यावेळेला भाजप ही 1997 मध्ये जी भाजप होती ती आज नाही आहे. त्यावेळेला भाजप म्हणजे कमळ का फूल हे आम्हाला असं सांगावं लागायचं, कुठली पार्टी तर कमळाचं फूल आहे ती. त्यावेळेला ती परिस्थिती होती मुंबईमध्ये. नंतर ती खूप झपाट्याने बदलली. पण 2009 मध्ये जेव्हा मी कुठेतरी अशी खंत वाटते ताई की जेव्हा ही परिस्थिती बदलत गेली, म्हणजे तो जो एक काळ तुम्ही भाजपमध्ये पाहिलेला की भाजप 4थ्या क्रमांकाचा पक्ष होता राज्यामध्ये, त्या काळात तुम्ही मेहनत घेत होतात, सगळ्या गोष्टी होत्या, पण जेव्हा क्रमांक 1चा पक्ष झाला भाजप, त्यावेळी मात्र तुम्ही भाजपसोबत नव्हतात. बरोबर, खरं आहे तुझं म्हणणं. जेव्हा 2014 मध्ये मोदीजी पंतप्रधान झाले आणि मी 2012 मध्ये भाजप सोडली. चुकीचा वाटला तो निर्णय? नाही, मला नाही वाटलं, कारण त्याला एक कारण असं आहे की जसं मी म्हटलं 97 मध्ये होता, 2009 मध्ये पण मला जी विधानसभा मिळाली सायन कोळीवाडा, ती अतिशय C कॅटेगरी होती भाजपसाठी. 70% स्लम होता तो, आणि त्याच्यात किती मी शिक्षित असली तरी तिकडे ते अपील झालं नाही. आणि दुसरं म्हणजे मनसेची लाट होती, आणि मनसेने एक मराठी उमेदवार उभा केला, तो तिकडे फिरकलाही नाही. आणि माझी नाही तर मी 1000 मतांनी का होईना जिंकले असते, परंतु मला शिक्षक मतदारसंघ लढायचा तो मला मिळाला नाही. बघा, मला सभागृहात जाऊन काम करायचं होतं हे निश्चित होतं, आणि तिथेही मी मेहनत केली, काम केलं. मी 2ऱ्या क्रमांकावर, म्हणजे माझं काही डिपॉझिट जप्त झालं नाही. परंतु नंतर माझ्यासारख्या काही महिला होत्या की ज्यांना मतदारसंघ नव्हता किंवा ज्यांना संधी मिळत नव्हती, तर त्यावेळी आम्ही म्हटलं की आम्हाला कोणाला तरी महिलांना MLC करा, तर ते झालं नाही, खूप वर्ष झालं नाही. नंतर आता महिलांना उमा खापरे असतील किंवा चित्राताई वाघ आहेत, त्यांना आता MLC मिळाली. म्हणजे मधला बराच काळ
ही महिलांना भाजपनी MLC तेलसाठी कन्सिडर केलं नाही. अनेक पुरुषच जात होते आणि त्यावेळेला म्हणजे मी अजिबात विचलित झाले नाही. जरी भाजपचा नंतर बोलबाला झाला, परंतु मला खूप लोक म्हणत होते, माझे मित्र मैत्रिणी वगैरे म्हणायचे, नातेवाईक म्हणायचे, अरे तू आत्ता भाजपमध्ये असायला पाहिजे होती. परंतु माझं अकॅडमिक करिअरही चांगलं चालू होतं, त्यामुळे मला असं काही वाटलं नाही. मला वाटलं इथे नक्की ठीक आहे, नाही तर अकॅडमिक करिअरमध्ये एक्सेल हो, नाही पॉलिटिक्समध्ये, तर काहीतरी आपल्याकडे काहीच नाही असं नाही आहे. आता तुम्ही इथं आलेले आहे, तर इथं ही पार्टी जी आहे शिवसेना, इथं लोकांचा ओघ आहे. इथं लोकांना वाटतंय आणि तुम्हालाही जाणवतंय की कामाची संधी आहे, काम करायला संधी मिळतेय. आणि ह्या परिस्थितीमध्ये आता असं एक चित्र निर्माण होतंय की केवळ हे 6 खासदारच नाहीत, तर जवळपास 16 आमदार हे शिवसेनेला जॉईन होऊ शकतील उबाठामधून. तर याकडे आपण कसं पाहता? आणि जवळपास आता त्याच्या खाली लोक म्हणतात की नगरसेवकही आता बघा ह्या चित्राकडे कसं बघता आणि आजच्या 60 वर्ष या नाही वर्षगाठीकडे कसं पाहता? आता जर का ह्या सगळ्यांना आमच्याकडे यायचं असेल तर एकनाथ शिंदेजी यांचे दरवाजे नेहमीच खुले आहेत. वर्षा बंगला जितका फुटफॉल त्यांच्या काळात झाला तेव्हा कधी कोणाच्या काळात झाला नसेल. म्हणजे वर्षा बंगल्यात सामान्य माणूस केव्हाही जाऊ शकत होतो, तसं एकनाथजी शिंदे यांचं मन मोठं आहे. आणि आता बघा ह्या बातम्या त्या प्रसारमाध्यमांनी चालवल्या आहेत की हे पण येतील ते पण येतील, हे कयास बांधले जात आहेत. पण तुम्हीच म्हणत होता ऑपरेशन टायगर होणार 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 आणि झालं की म्हटलं मी वृषाली, म्हणजे तुमचा पक्ष, तुमच्या पक्षातूनच ही डरकाळी येत होती की आता ऑपरेशन टायगर ऑन द वे आहे, हे होणार आहे होणार आहे. आणि आम्ही पाहिलं पण ना, ते प्रत्यय पण आले की त्याचा की 6 खासदार हे अचानक त्यांच्या सभेमध्ये व्हीप काढून जात नाहीत, गायब असतात, दिसत नाहीयेत, थोडेफार बाईट देतात, सांगतात की अस्थिरता आहे, वेगळा विचार, स्टेटस त्यांचे वेगळे येत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी एक संकेत तर नक्कीच देत आहेत. नाही बघा आता ते तो पक्ष सोडतायत आणि तिथे अजूनही त्यांनी बघा त्यांच्याकडनं प्रॉपर वक्तव्य आले नाही. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी म्हटलंय की आम्ही 20 तारखेनंतर बोलू किंवा अजून काही. आता त्यांना 7 दिवसाची मुदत दिलेली आहे त्यांच्या पक्षाकडनं. त्यामुळे मला असं वाटतं की कोण काय बोललं त्यापेक्षा पुढे काय होईल आणि त्यांचं जेव्हा वक्तव्य येईल त्यानंतरच या सगळ्या गोष्टीवर चर्चा होऊ शकते. तुम्ही सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात ठेवताय आणि म्हणताय आगे आगे देखो होताय क्या. आता मी प्रवक्ता आहे ना, त्यामुळे प्रवक्त्यांवर जे बंधनं असतात आणि ती पाळली पाहिजे, बाकी कोणी बोलू शकतं. पण मला एक सांगा, प्रवक्त्याचं काम अफाट असतं ना, म्हणजे एकतर सभागृहात पण बोला, स्वतःसाठी अभ्यास करा, पक्षासाठी अभ्यास करा, पक्षालाही वाचा आणि वाचवा. ही तारांबळ कशी म्हणजे होते का तुमची? तारेवरची कसरत असते, परंतु तारांबळ उडू देत नाही. नाही आतापर्यंत तरी माझी झाली नाहीये सुदैवाने. परंतु एक मी सांगते की काय बोलायचं त्याच्यापेक्षा काय नाही बोलायचं हे जास्ती महत्वाचं आहे आणि ते मी नेहमी पाळत आले. कुठे जास्त शिकलात तुम्ही? कुठल्या पक्षात तुम्हाला ज्याची जास्त प्रखर जाणीव झाली की बाबा काय बोलायचं नाहीये हे इथं जाणवतं? अशी इतका वर्ष बघा आता कसं आहे ना, भाजपामध्ये अभ्यास वर्ग खूप असायचे प्रचंड, कारण सतत ट्रेनिंग, सतत अभ्यास. आणि माळगी प्रबोधिनीमध्ये कधी एक विद्यार्थी म्हणून आणि कधी शिक्षक म्हणून विषय मांडणं, हे त्यामुळे एक तावून सुलाखून एक कार्यकर्ता तिथे तयार होतो. पण इथे हे सगळं प्रॅक्टिकल आहे, कारण शिवसेनेमध्ये आल्यावर मी प्रवक्ता झाले, भाजपमध्ये मी प्रवक्ता नव्हते. मी महिला आघाडी अध्यक्ष होते, पेरेंट बॉडीमध्ये जिल्हा प्रमुख होते, हे सगळं होतं. पण प्रवक्ता मी शिवसेनेत झाले. तिकडे मी मीडियावर जात होते, पण मी ऑफिशियली प्रवक्ता कधी नव्हते भाजपचे. परंतु मी सगळ्या अनुभवी प्रवक्त्यांना ऐकत होते, ते कसे बोलतात. सुषमा स्वराज असतील वगैरे, अर्थातच त्या तर म्हणजे सगळ्याच महिलांच्या तेव्हा आमच्या आयडॉल होत्या आणि रोल मॉडेल. त्यामुळे हे सगळं पाहून पाहून हळूहळू शिकलो. पण वाचन अफाट करावंच लागतं. प्रवक्त्यांना काय सूचना द्याल तुम्ही की प्रवक्ता व्हायचं असेल तर हे आलंच पाहिजे? काय प्रवक्त्याला अपडेट राहावं लागतं, सतत वाचावं लागतं आणि नेमकी माहिती, आणि त्याला तुम्हाला मेमरी पण चांगली लागते, स्मरणशक्ती चांगली लागते, कारण पटकन तो मुद्दा तुमच्या समोर आला पाहिजे. बॅक रेफरन्सेस असतील किंवा तुम्हाला मुद्दा म्हणून कोणीतरी एखाद्या संभाषणात ओढून अडचणीत आणत असेल
तर तुम्हाला ते सतत तुमच्या मनात क्लिक झालं पाहिजे की नाही, हे आपल्याला आपल्याला काय पाहिजे ते बोलायचं. हा, वृषालीला काय पाहिजे ते बोलायचं वृषाली नाही. काय, वृषालीनी काही विचारू दे, मला पाहिजे ते मी बोलणार. ते पण हे आयत्या वेळी सुचणं हे देखील तितकंच महत्वपूर्ण असतं, कारण चहोबाजूनी बरोबर. प्रश्न हे येत असतात आणि बॅक टू बॅक येत असतात. अनेक बुद्धिजीवी मेंदूंमधून ते येत असतात, त्यामुळे त्यांना टॅकल करणं ही देखील तितकीच एक मला वाटतं कसरत आहे, जी तुम्ही फार शिताफीनं गेली अनेक वर्ष करताना आम्हाला दिसतंय. नाही, कारण एखादा प्रश्न विचारला तर निश्चितच त्याचा एकतर शब्दरचना ही महत्त्वाची असते. तुमची शब्दांची फेक असेल किंवा नेमकं समोरचा काय तुमच्याकडनं ऐकायची त्यांची अपेक्षा आहे आणि तुम्ही काय बोलणार आहात. बरं, प्रत्येक वेळा आपल्याला सगळे मुद्दे माहीत पण नसतात. यू आर नॉट अपडेटेड. आता प्रवासात आहे, तुमच्या काही बातम्या मिस झाल्या, तर मग अशा वेळी बाबा मी माहिती घेऊन सांगेन, हे केलेलं बरं असतं. माहीत नसताना उगीच बोलणं. आणि मला असं वाटतं कोणतेही रिमार्क्स देताना बिलो द बेल्ट किंवा काहीतरी अर्वाच्य बोलणं, अर्थात महिला ते नाही करत, काही लोकांना ती मुभा दिलेली आहे, ते काही बोलू शकतात, शिवीगाळ पण करतात, परंतु महिला त्या मानाने महिला प्रवक्त्या या खूप सभ्यपणे बोलतात. मी त्या मुद्द्यावर नक्कीच येणार आहे. ठीक आहे, एकीकडे ऑपरेशन टायगर किंवा जे चालू आहे किंवा ज्याचा सुतोवाच खरं तर तुमच्याच पक्षातून थोडासा झालेला होता, तुम्ही आता जरी डिनाय करत असला तरी माझी मेमरी तितकी शार्प आहे. पण जे होतंय ते आपल्याला दिसतंय, घडामोडी घडत आहेत, असंतोष आहे म्हणून काहीतरी घटना घडतायत, पुढेही काही होऊ घातलेले आहेत. असं असताना उभाटाकडून, संजय राऊतांकडून हे असं सांगण्यात येतं की आता ऑपरेशन तुडवा, याकडे आपण कसं पाहता? हे वैफल्य आहे, हे फ्रस्ट्रेशन आहे त्यांचं. कारण बघा, एवढं सगळं झाल्यानंतरही आता बघा, शिवसेनेमध्ये काही पहिल्यांदा फूट पडलेली नाही आहे. अनेक नेते शिवसेना सोडून गेलेत. राज ठाकरे स्वतः शिवसेना तर घर पण सोडून गेले. मग त्यावेळेला तुम्ही त्यांच्यावर असे आरोप केले का? ॲडव्हान्स दिला आणि हे केलं, त्यांना कोणी काय केलं? म्हणजे आत्मपरीक्षण करायचंच नाही. आणि बरं, आपण स्वतः कुठे फिरायचं नाही, केवळ तोंडपाटीलकी करायची. आणि अशा त्यांना वाटत असेल, आता ते म्हणतात जनतेचा आक्रोश आहे, परंतु असं ओपनली शिव्या देणं आई बहिणीवरून, हे कसं काय? म्हणजे उद्धव ठाकरे एक सुसंस्कृत चेहरा म्हणून पुढे आले, मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी रश्मिताई, मग त्यांना हे कसं म्हणजे आवडतं आहे का हे सगळं? मला हा प्रश्न नेहमी पडतो की संजय राऊत जे अशी शिव्या देतात ते त्यांच्या पक्षातल्या महिला आहेत, त्यांना काय वाटत असेल, कशा पद्धतीने ते घेतात? त्यामुळे हे अत्यंत चुकीचं आहे. बरं, ऑपरेशन टायगरला ऑपरेशन तुडवा असं जे संबोधित करण्यात आलं, त्यानंतर एक दरवेळेला ना एक आकडा दिला जातो, 50 खोके एकदम ओके. हां, त्याच्यानंतर आता 15 कोटी. तर हा आकडा कुठे येत असतो, काय वाटतं तुम्हाला? नाही, हे खरं तर तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे. मला सांगा की जेव्हा संजय राऊत जेव्हा सांगतात NCP SPच्या लोकांना की काँग्रेसमध्ये विलीन व्हा, तृणमूलच्या लोकांना सांगतात काँग्रेसमध्ये विलीन व्हा, मग हे नेमके कोणाचे प्रवक्ते आहेत? आणि मग हे बोलण्यासाठी त्यांना काही ॲडव्हान्स मिळाला आहे का? म्हणजे एखाद्या पक्षाचा प्रवक्ता, नेता, राज्यसभेचे खासदार सरळ सांगतात या पक्षात जा, मग ते असं का म्हणत नाही आमच्याकडे या म्हणून? त्यांनी असं म्हणायला पाहिजे ना, उद्धवजींकडे या, तृणमूल आणि शिवसेनेला एकत्र करू, NCP SP आणि उभाटा गटाला एकत्र आणू. म्हणजे हे बघा, हे आरोप लावणं सोपं आहे, काही बोलायचं म्हणजे 15 काय 50 काय, म्हणजे यांना ते निदान किती शून्य आहेत ते तरी त्यांनी त्याच्यात माहीत आहेत का त्यांना, की काही बोलायचं? हे अत्यंत चुकीचं आणि खोटं आहे. पण हे सगळं एक महिला नेत्या म्हणून पाहत असताना कसं वाटतं, म्हणजे हे सगळं जे चित्र आहे की एखादा माणूस हे एखाद्या पक्षामध्ये असंतुष्ट असू शकतो, त्याला कारणं अनेक असू शकतील, वैयक्तिक कारणं असू शकतील, पर्सनल ग्रोथ असू शकेल, इतरही कारणं काही असू शकतील, आणि अशा परिस्थितीमध्ये तो नेता किंवा त्या समविचारचे काही नेते असा निर्णय घेतात आणि दुसरीकडे जातात.
बरं, ह्या सगळ्यामध्ये पक्ष फुटला या सगळ्या संबोधनांकडे आपण कसं पाहता, किंवा पक्ष फोडला जातोय? बघा, आता हे जे 6 लोक वेगळे झाले, आता यांना ना आमच्याकडून असं काही निमंत्रण होतं किंवा कोणी घडवून आणत होतं. हे पण वर्ष 1.5 वर्ष कंटाळलेलेच होते त्या सगळ्या परिस्थितीला. मला सांगा ना, नेते बाहेर पडत नाही, त्यांचे सुपुत्र बाहेर पडत नाहीत. मग आता सगळ्या वाऱ्यावर सोडलं सगळ्या उमेदवारांना. आत्ता ज्या नगर परिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषदा ज्या झाल्या, मुंबई सोडून कोणीच कुठे जात नव्हतं उभाटा पक्षातलं. मग आदित्य ठाकरे का पुढे जात नाही, का बाहेर पडत नाही आहे घरातून? आता वरळी मतदारसंघ त्यांना एवढा आयता मिळाला, 2 MLCs तिकडे आहेत, ते सगळं आज तिकडे पाहतात. आज सुनील शिंदे हे सगळे मतदार वरळी मतदारसंघ ते खऱ्या अर्थाने ते सांभाळतायत, शाखेवर ते बसतायत. का आदित्य ठाकरे शाखेवर जाऊन बसत नाहीत? म्हणजे तुम्ही तुमच्या आयवरी टावरमध्ये राहणार आणि बाकीच्यांनी तुडवा. म्हणजे तुम्ही जाऊन तोडा, तुम्ही जाऊन ह्याला मारा, तुम्ही जाऊन त्याला मारा. हे असं नाही चालत ना. पण असे अनेक लोक, आता तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते देखील शिंदेंना मधल्या काळात त्यांच्याकडे येतील किंवा काय, अशा देखील बातम्या येत होत्या किंवा तशा पद्धतीचे काही संकेत सुद्धा त्यांच्याकडून देखील आले होते. तर ह्यांच्याकडे कसं बघता? आणि ही आता जी नवीन फिगर आली की 16 आमदार हे देखील काय, मला तर माहिती नाही याच्याबद्दल, मला खरंच माहित नाही वृषाली. म्हणजे बघा, आता हे 16 पण येतील ही चर्चा तर 2.5-3 वर्ष आहे. म्हणजे पूर्वी पण ना बाबा हे पण येतील का किंवा काय, आले तर स्वागत आहे. परंतु आत्ता तसे काही कोणी प्रयत्न तर करत नाही. आता पुढे काय होईल मला माहिती नाही. परंतु शेवटी ज्यांना काम करायचं आहे, कसं आहे की एकनाथ शिंदे हे परफॉर्मर आहेत आणि एक परफॉर्मर लीडर हा नेहमी प्रत्येकाला आकर्षित करत असतो. एकनाथ शिंदे ॲक्सेसिबल आहेत? हो, निश्चित. म्हणजे असं आम्ही ज्यांना भेटायला जातो, कधी 1 तासभर 2 तास थांबावं लागतं, पण नक्की भेटतात. शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय ते कधीच म्हणजे नाही की आता मी निघालो. भेटतात, सगळ्यांना भेटतात. तुम्ही म्हणताय की ज्या गोष्टी तिथं घडत नव्हत्या आणि त्या गोष्टींसाठी तुम्ही इथं आलात, इथं तुम्हाला प्रेफरन्स दिला गेला, संधी दिली गेली. आता तुम्ही देखील पक्षाची बाजू अतिशय भक्कमपणे तिन्ही माध्यमांमध्ये मांडताय, तिन्ही भाषांमध्ये मांडताय आणि पक्षासाठी म्हणून तुम्ही काम करताय. या सगळ्यामध्ये राज्यसभा हा एक विषय होऊनच गेलेला. मात्र आता मंत्रिमंडळ फेररचना होऊ घातलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आणि आता वुमेन बिल वगैरे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सतत असं म्हटलं जातं की काही जुन्या जाणकार ज्या महिला आहेत त्यांना यावेळी संधी नक्की दिली जाईल. तर तुम्हाला असं वाटतं का की जर अशी संधी दिली गेली पक्षाकडून तर असं कुठलं खातं आहे की ज्याच्यावर तुम्हाला काम करायला आवडेल? बापरे, नाही, संधी मिळाली तर नक्कीच काम करेन. मला म्हणजे जसे 2-3 क्षेत्र आवडतात, परंतु अर्थात जसं आता शिक्षण असेल, हायर एज्युकेशन पर्टिक्युलरली, त्याच्यात जो माझा दीर्घकाळ अनुभव आहे, 33 वर्ष मी मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर कॉलेजमध्ये मी काम केलं आहे, शिकवलं आहे. ते एक आहे. पर्यावरण पण एक चांगलं, म्हणजे ज्याच्यात कसं खरोखर ज्या आता काळाची गरज आहे. आणि मला असं वाटतं की जी संधी दिली त्याचं सोनं माणसाने करावं आणि मला वाटतं की ती कॅपॅसिटी माझ्यात आहे. कधी ज्यावेळी आपण अनेक मुद्दे घेऊन जात असता तेव्हा कधी अशी विचारणा करण्यात येते का किंवा असे काही प्रश्न विचारले जातात का एकनाथ शिंदे यांच्याकडून किंवा श्रीकांत शिंदे यांच्याकडून की हा एखादा मुद्दा आहे पर्यावरणाचा, आपण कसा टॅकल करू शकतो, किंवा हायर एज्युकेशनचे एखादे काही मुद्दे असतील, तुमच्याकडे अनेक मुलं विद्यार्थी येतात, तर तेव्हा असं कधी असा विषय निघतो का किंवा त्यांना त्याची जाणीव होईल की बाबा ह्या विषयामध्ये अतिशय गाढा अभ्यास आहे, अशा व्यक्तीला ज्याचा अभ्यास आहे तिथं संधी दिली तर ती व्यक्ती अधिक उत्तमरित्या काम करू कारण बघा, पक्षाला आतापर्यंत सगळ्यांचे प्रोफाईल माहिती आहे की कोण कुठल्या गोष्ट चांगलं परफॉर्म करू शकतील.
एक गोष्ट मात्र नक्की आहे, म्हणजे मला एक खास आवर्जून सांगायची वाटते की ज्यावेळी महिला एकत्र असतात, महिला नेत्या एकत्र असतात एका पक्षामध्ये, बरोबर. त्यावेळी साधारणतः असं मानलं जातं की अरे हिचं काही हिच्यावर पटणारच नाही किंवा ही पुढे जाईल म्हणून ही तिचे पाय खेचत असेल. पण तुमच्या बाबतीत मला एक असा अपवाद वाटतो की तुमचं बऱ्यापैकी सगळ्याच महिला नेत्यांशी जुळलेलं आहे, म्हणजे प्रायमा फेसी तरी दिसतं. नीलम गोरे यांचं अनेक कार्यकर्त्यांबरोबर हे फार काही तसे मधुर संबंध नव्हते, कारण त्यांची एक शैली आहे. बरोबर. आणि मात्र तुम्ही तिथेही व्यवस्थित जुळवून घेतलं. मला असं आठवत नाही की मनीषा गायंदेंबद्दल कधी नीलमताईंनी कधी वैयक्तिक पर्सनल कधी बोलल्या असतील किंवा कायम त्या तुम्हाला इनफॅक्ट प्रोत्साहन देतानाच पाहिलेलं आहे मी. पण मला असं वाटतं की शिवसेनेत असताना, उबाठामध्ये असताना देखील आणि नंतर शिवसेनेत आल्यानंतर देखील, तर हे कसं तुम्ही जुळवून घेता. आणि केवळ नीलम गोरेच नाही तर मला असं वाटतं की सगळ्याच महिला नेत्यांबरोबर तुमचं व्यवस्थित जुळलं जातं की म्हणजे देयर इज नो प्रॉब्लेम. हे कसं साध्य करता आलं? सांगते. कसं आहे की नीलमताई ह्या अर्थातच ज्येष्ठ आहे, त्यांची 5वी टर्म आहे, माझी 2री टर्म आहे. त्यांच्याकडे मी भाजपमध्ये असताना पण मी पाहत होते एकंदर त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांचा अभ्यासूपणा, स्वभावात फ्रिक्शन होतं. म्हणजे ते नाही असं नाही, पर्सनॅलिटी ट्रेट्स असतात त्या. म्हणजे एखादा माणूस कशा पद्धतीने बोलतो आणि आपल्याला आवडत नाही किंवा आपण हर्ट होतो, परंतु मी असं विचार करते की प्रत्येक व्यक्तीतलं काय चांगलं आहे ते पाहावं. शेवटी आता मला सभागृहात ते नेहमी संधी देतात आणि मी त्यांना नेहमी म्हणते, म्हणजे माझं कधी कधी त्यांचे होतं अनबन, परंतु सभागृहात ते मला बोलायला देतात, कारण त्यांना माहिती आहे आणि त्या माझ्या चेहऱ्याकडे बघत असतात तिकडून की मनीषा आता खूप अशी अस्वस्थ झालेली आहे आणि तिला काहीतरी बोलायचं आहे, आणि त्यांचं लक्ष असतं आणि ते नक्कीच मला बोलायला संधी देतात. हे मात्र खरं आहे. पण महिलांना ज्या प्रमाणामध्ये मंत्रीपद मिळालं पाहिजे किंवा त्या प्रमाणावर महिला दिसत नाहीत. बरोबर. हे का आणि हे चित्र केव्हा पालटू शकतं? नाही, याला खरं तर आता आरक्षण येतच आहे, महिला बिल येईल लवकर अशी आम्ही अपेक्षा करतो. परंतु मगाचा मुद्दा मी परत थोडासा ॲड करते. आता बघा, ज्योती वाघमारे आहेत, त्यांचं एक त्यांच्या काही प्लस पॉईंट्स आहेत आणि त्यांना ती पक्षाने संधी दिली. शायना एनसी आमच्याकडे आल्यात. शायना तर माझी जुनी मैत्रीण आहे, हो, भाजपपासूनची. समदुःखी, म्हणजे ती पण तिकडे तिलाही संधी नाही मिळाली लढायला, तिला इथे आल्यावर संधी मिळाली, राष्ट्रीय प्रवक्ता झाली, राष्ट्रीय सचिव ही संधी दिली. त्यामुळे मला असं वाटतं ना की प्रत्येकीतल्या काही क्वालिटीज आहेत. बघा, आता आम्हाला शिवदुर्गा शिवसंवाद दौऱ्याला आम्ही निघालेले आहोत. पहिला दौरा प्रत्येकीचा झाला आहे. मला वाटतं काय ना, प्रत्येकीत काहीतरी एक क्वालिटी असते. त्या क्वालिटी, आता मला फायदा काय होतोय की मी हजारो मुलांना शिकवलं आहे, त्यामुळे प्रत्येकातली क्वालिटी शोधणं हे मला समजतंय की प्रत्येकीचे काय गुण आहेत आणि त्याचा पक्षासाठी उपयोग करून घेणं. त्यांना ती संधी दिलं किंवा बोलायला दिलं, नाही तर मग आपणच बोलतोय आणि समोरचे ऐकतात असं न होता, मला असं वाटतं की महिलांनी हे जरा स्वतःमध्ये थोडेसे जरी बदल केले तर. आणि शेवटी बघा, शेवटी पर्सनॅलिटी प्रत्येकीची वेगळी असते आणि ते कुठे ना कुठे तर फ्रिक्शन होत असतं, पण मला वाटतं ते आपण ठीक आहे, चलते रहो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, बरोबर. ह्या ओळींवर खरं तर महिलांनी एकत्रितरित्या येऊन काम करण्याची आवश्यकता आहे, आणि खास करून राजकारणामध्ये. बरोबर. नाही, ते केलंच पाहिजे, कारण कसं आहे बघा, आपण एकट्याने पुढे जायचं आणि आपल्या मागे कोणीच नाही किंवा नाही मी एकटीच बाबा आहे. मला असं वाटतं की तुम्ही इतर महिलांमध्ये पण कोणाला कोणाचा कशात हातखंड आहे हे शोधून त्यांना ती संधी देणं. आणि शेवटी आम्ही ज्या काही 1-4-5 महिला नेते आहोत, हे निश्चितच ते ओळखून तशी संधी दिली पाहिजे. खरंच, त्यामुळे मंत्रिमंडळात देखील महिलांचा सहभाग हा वाढला पाहिजे आणि येत्या काळामध्ये तो वाढावा अशी आपण अपेक्षा करूया. पण जसं मी म्हटलं की महिलांबरोबर जुळत नाही किंवा इंटरनल भांडणं खूप असतात असं कायम बघितलं जातं. तुम्ही त्याच्यासाठी एक अपवाद आहात असं म्हटलं तर वावगं बघा. पण हे नेहमी महिलांच्याच बाबतीत का बोललं जातं? काय पुरुष भांडत नाही? बोलताना मात्र सगळे बोलतात की 2 महिला एकत्र राहू शकत नाही आणि 2 महिला अहो, पुरुष किती भांडतात? पुरुष काय कमी भांडतात का? ते सुद्धा बरोबर एकमेकांवर डूक धरून असतात की. परंतु हे काय ना, आपण पूर्वकालीन आपण हेच बोलतोय, महिलांचं पटत नाही. अहो, पुरुषांचं पण तसंच असतं. पण जसं तुम्ही राजकारण एन्जॉय करताय किंवा शिक्षण हे तुम्ही
प्रदान करताना देखील तितकंच आनंद तुम्हाला मिळत असतो. गाणी पण गुणगुणता असं मी ऐकून आहे. नाही नाही, मी गाणी अजिबात गुणगुणत नाही. आता काय माहिती आहे, एकतर घशाचा खूपच भज झालेला आहे, कारण खूप इतक्या घोषणाबाजी आणि इतकं सगळं अगोदर केलं, म्हणजे फार काय माझा आवाज चांगला नव्हता. परंतु घोषणाबाजी करून आणि सतत शिकवणं, 33 वर्ष शिकवणं हा काही कमी काळ नव्हता. सतत व्होकल कॉर्ड्सवर ताण आणि त्यामुळे आवाजात निश्चित बदल झाला आहे. परंतु ठीक आहे, तसं मी माझ्या स्टुडंट लाईफमध्ये बरेच काही काही उद्योग केले. डान्स क्लासेस असतील किंवा हायकिंग माउंटेनिअरिंग असेल, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी बाकी मी फार इंटरेस्टेड नव्हते. NCC मध्ये मी होते. परंतु गाणी ऐकायला आवडतात, परंतु जे गुणगुणणं होतं ना ते आता खरंच कुठेतरी मागे पडलंय. खंत वाटते. हां, खंत वाटते. म्हणजे तेव्हा कसं गाण्याच्या भेंड्या, आता काय जो तो मोबाईलमध्ये असतो. इव्हन कुठेही सगळे एकत्र गेले तरी मोबाईलमध्ये असतात. म्हणजे लिटरली सगळ्यांना सांगावं लागतं की अरे तर प्लीज मोबाईल बाजूला ठेवा. मन तुमचं कशात जास्त रमतं? म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे? वाचनाची तर तुम्हाला नक्कीच आवड आहे, अनेक गोष्टी वाचत असतात. सध्या कुठलं पुस्तक वाचताय? सध्या पुस्तक योगिक लाईफ हे एक पुस्तक मी वाचते. आणि म्हणजे काय खरं सांगू, आता वाचन हे सगळं ना जास्ती ऑनलाईन होतं आहे. प्रॅक्टिकली सांगायचं तर पुस्तक घेतलं जातं, तेवढ्यात मोबाईलमध्ये काहीतरी अपडेट येतं आणि काहीतरी तुम्ही, आणि आता गुगल नॉलेज किंवा मेटाच्याद्वारे जे काही AI जे काही येतं आहे ह्याच्यातच प्रचंड वेळ जातो आहे. आणि पुस्तक वाचायला गेलं की मान दुखते आणि त्याच्यामुळे माझं वाचन कमी झालं. कारण लिटरली, कारण माझं जे फील्ड होतं ते बायोलॉजी झुऑलॉजी होतं. मी मायक्रोस्कोप खाली खूप वेळ अभ्यास करायचे, बघायचे, त्याच्याने मला मान दुखायला लागली. आणि पुस्तक वाचन म्हणजे परत ते असं बघणं. पण ठीक आहे, कधीतरी काहीतरी असं जे काय वाचन होतं ते थोडंफार होतं. आणि वर्तमानपत्र वाचावी लागतात. त्यामुळे ॲक्च्युअल जे बुक रिडिंग मी पूर्वी खूप करायची. आजही माझ्याकडे पुस्तकांचा संचय, पुस्तकं येतात, पण फॅक्ट सांगायला हरकत नाही की ती अशीच छानपैकी लावलेली आहेत आणि वाचनाला वेळ मिळत नाही. आणि तो काढायला ठरवलं तरी खूपदा ते मागे पडतं बिकॉज ऑफ मोबाईल. बरं, गाणी ऐकता का मग? हां, गाणी कोणाची ऐकता? फेवरेट आशा भोसले, किशोर कुमार आणि आत्ताच्या अर्थात अरिजित सिंग, सगळी सुनिधी चव्हाण वगैरे सगळी, म्हणजे गाणी जे काय मनाला आवडतं, आनंद देतं. तुमच्या जीवनाला असं म्हणजे म्हणतो ना जरा जवळ जाईल किंवा संघर्षाच्या जवळ जाईल असं कुठलं गाणं वाटतं? आता माझा आवाज खूपच बेकार येतोय. नाही, आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. शेवटी आणि जनतेच्या हक्कांसाठी लढणारा आवाज आहे हा. आता ते कदाचित मे बी लिरिक्स मला पटकन एखादं चुकू शकतं शब्द. एक गाणं आहे, अकेला चला था मैं न आया अकेला, मेरे संग संग आया तेरी यादों का मेला. बस आता गेला. नाही, पण हे गाणं मला खूप आवडतं. अशी खूप आहे. आणि का आवडतं म्हणजे? आय थिंक ही लाईफची फिलॉसॉफी आहे. कारण तुम्ही जसे जसे पुढे जाता आठवणीच असतात सगळ्या, आणि ह्या आठवणींच्या सोबतीने तुम्हाला पुढे जायचं असतं. कारण शेवटी तुम्ही येताय आणि जगात हे सगळे साथी आहेत, हे अनेक साथी सुटत असतात आणि ते पुढे जातात. म्हणजे आपण पुढे जातो किंवा प्रत्येकाच्या वाटाही वेगळ्या होऊन जातात. आता शाळेतल्या मैत्रिणी आहेत, कधीतरी व्हॉट्सॲप ग्रुप आहेत, व्हॉट्सॲप ग्रुपमुळे सगळ्यांबरोबर कम्युनिकेशन असतं, परंतु भेटणं होत नाही. म्हणजे पूर्वी जी अशी मित्रमैत्रिणींबरोबर बसून मजा असायची ती आता राजकारणामुळे होत नाही. खूप कॉशियस राहावं लागतं, इमेज कॉशियस राहावं लागतं, हे खूप सांभाळावं लागतं. नाही तर एका क्षणात तुमचं होत्याचं नव्हतं. मोस्ट रिस्की फील्ड आहे. म्हणजे हे खूप रिस्की फील्ड आहे. हजारो नजरा असतात की तुम्ही तुमचं आणि तुमची जी पॅशन आहे किंवा तुमचं जे कमिटमेंट आहे की तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल किती गांभीर्याने वाटतंय आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करताय, हे तुम्ही प्रत्येक वेळा नक्कल किंवा परसेप्शन नाही करू शकत. ते जेन्युइनच असावं लागतं.
बरं, आता मनीषा कायंदे इतकी वर्ष तुम्ही राज्यामध्ये काम करताय, म्हणजे अगदी महानगरपालिकेपासून म्हणजे सिटी, त्याच्यानंतर राज्य, हो. राज्य अख्खं मला वाटतं सगळे जिल्हे पालथे घातलेले आहेत गेल्या अनेक वर्षांमध्ये. तुमचा फॉलोअर्स आहे खास करून महिलांमध्ये. तर ह्याच्यानंतर मनीषा कायंदे यांना असं वाटतं का की आता आपण देश पातळीवर काम करावं? निश्चित ना, पुढे मला नक्कीच आवडेल कारण बघा, म्हणजे चॉईस दिला गेला राज्य की म्हणजे महाराष्ट्र की दिल्ली, तर काय असेल? नाही, मला माझं मन दोन्हीकडे रमेल. आता पक्ष काय ठरवेल ते मला माहित नाही, परंतु निश्चितच त्या सर्वोच्च सभागृहातही जायला आवडेलच ना. कारण मला असं वाटतं तिकडचे एक वेगळे चॅलेंजेस आहेत. बरं, तिथे मराठी चेहरे आणि खास करून महिला मराठी चेहरे तर फारच कमी आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये तिथं देखील थोडं रेव्होल्युशन आता मला वाटतं होऊ घातलंय, पण ते कधी होईल ना. बघा, आता सुरुवात झाली आहे. ज्योती वाघमारे यांच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे आणि ही सुरुवात नक्कीच स्वागतार्ह आहे. पुढे महिला आरक्षण येईल, त्यातनंही अनेक महिलांना संधी मिळेल. सध्या तरी मी राज्याचं मध्ये आहे आणि इथले विषय आहेत आणि प्रवक्ता म्हणून केंद्रीय विषय मी घेत असते किंवा तिथे पार्लमेंटमध्ये जी आमचे जसं मी मागे बिग बॉसमध्ये जो अश्लीलपणा चालला होता तो मी आमच्या पार्लमेंटेरियन्सना दिला किंवा काही असे इतरही विषय असतात की जो वरच्या लेवलला फॉलोअप व्हायला पाहिजे ते असतात, परंतु हेच काम पुष्कळ आहे. ते पण म्हणजे राज्यामध्ये मंत्रीपद मिळावं असं आपल्याला वाटतं की आपण केंद्रामध्ये जाऊन केंद्रातले विषय किंवा महिलांचे विषय हे केंद्रीय पातळीवर आपल्याला मांडता यावेत असं वाटतं. म्हणजे चॉईस आता तूर्त तरी राज्यात माझं मन रमलेलं आहे. बरं, पुढे बघूया पुढे काय होतंय. राज्यात केंद्रातही जायला आवडेल, परंतु आत्ता राज्यात अधिक संधी मिळाली तर मला ती करायला आवडेल. आणि आता ह्या सगळ्यामध्ये महिला आरक्षण जे होऊ शकलं नाही याकडे आपण कसं बघता? तुम्हाला असं वाटतं का की हे जर झालं असतं तर महिलांसाठी एक मोठा मार्ग हा खुला झाला असता जो होऊ शकला नाही राजकारणात? मला असं वाटतं ते महिला आरक्षण जे आहे ते आज न उद्या येईलच. परंतु जसं मी म्हटलं की शिवसेनेमध्ये आरक्षण नसतानाही संधी मिळते, जे इतर पक्षांनी खरं शिवसेनेकडनं शिकण्यासारखं आहे की ही संधी जशी मला मिळाली, अनेक माझ्या सोबतच्या अगोदरच्याही महिलांना मिळाली, तर ही संधी शिवसेनेमध्ये मिळाली आरक्षण नसताना, आणि ते बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून. तर आणि आरक्षणामध्ये बघा परत असं होऊ नये. मग आता जे असं 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आहे, तर तिथे सुद्धा ठीक आहे, कोणाच्या घरात तिकीट मिळत असेल किंवा त्या पुरुषाचा वॉर्ड महिला झाला म्हणून बायकोला दिलं, बहिणीला, आईला, परंतु त्याचबरोबरीने ज्या पक्षातल्या कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा त्यांचा विचार झाला पाहिजे. म्हणजे असं जर का पुढे म्हणजे लोकसभा किंवा विधानसभेला जर का महिला आरक्षण आलं तर परत तसं होऊ नये. ज्या कार्यकर्त्या ज्यांना लेगसी नाही आहे अशा महिलांना पण संधी मिळाली पाहिजे आणि पक्षांनी त्यांना मदत केली पाहिजे. खरंय, खरं या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून खरं तर हे बिल यावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि या सगळ्यामध्ये जो जेन्युइन कार्यकर्ता आहे, मग भले त्याची लेगेसी पॉलिटिकल असो किंवा तरी सुद्धा मग त्याला संधी मिळावी. शेवटी कसं आहे की तुम्ही लोकांना सजेस्ट करू शकता पण थोपवू शकत नाही बरोबर जनतेवर. त्यामुळे त्याच्यामध्ये ते स्किल्स असतील किंवा ज्याला खरंच तळमळ आहे आणि लोकांना कळते तळमळ, तुमचे एखादे मुद्दे हाताळण्याची एक स्ट्रॅटर्जी असते किंवा ज्या पद्धतीने तुम्ही मुद्दे तडीस घेऊन जाता, ती जी अर्ज असते की जी तळमळ असते ती मला असं वाटतं की दिसून येते. महिलांमध्ये ही तळमळ जास्ती असते. कारण महिलांना कसं एखादा विषय हातात घेतला तर त्यांना मे बी मार्ग माहीत नसेल पण ते मार्ग शोधून काढतात आणि शेवटी तो विषय थेट नेतात. ही एक हातोटी, एक वेगळी इनबॉर्न जे आहे ना, इनबॉर्न ॲप्टिट्यूड हा महिलांमध्ये असतो. महिला विधेयक येऊ शकलेलं नाहीये, पण मात्र आत्ताची परिस्थिती पाहता असं वाटतंय की आत्ता जर महिला विधेयक आलं पुन्हा संसदेमध्ये तर ते पारित होऊ शकेल अशा पद्धतीची राजकीय परिस्थिती तरी सध्या दिसते, जी महिलांसाठी म्हणून पूरक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण हे असं असताना येणाऱ्या इच्छुक ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही अगदी जाता जाता काय संदेश देऊ इच्छिता? मला असं वाटतं की नथिंग कॅन रिप्लेस हार्ड वर्क.
हार्ड वर्क, हे बघा, आपल्या नशिबात एखादी गोष्ट असणं आणि त्याच्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हे सातत्य ठेवायला लागतं. म्हणजे कधीतरी असं वाटतं की अरे काय असं झालं नाही, परंतु मला वाटतं हा पेशन्स आहे. राजकारणामध्ये पेशन्स पाहिजे, सातत्य तर तुम्हाला पाहिजेच, पर्सिस्टन्सी आणि हार्डवर्क, नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळतं, ह्याच्यावर माझा पूर्ण दृढ विश्वास आहे. उशिरा का होईना. हां, उशिरा का होईना. बघा ना, तर 97 मध्ये मी लढले, एक 200-250 मतांनी हरले. मग परत 2009 पर्यंत मला संधी मिळाली नाही. संधी मिळाली 2009 मध्ये, तिकडे परत मनसेची लाट होती आणि मी कुठेतरी म्हणजे अगदी जिंकायला आले होते, परंतु ते मराठी मतांचं विभाजन झालं आणि मी जिंकू शकले नाही. नंतर मी परत शिक्षक मतदारसंघ ट्राय केला, तिथेही मला मिळाले, परंतु थेट 2018 मध्ये, म्हणजे असं एवढा मोठा माझा तो प्रवास होता ना, इतके माझे कष्ट होते, प्रवास होता, ते 2018 मध्ये मला मिळालं त्याचं फळ. खरंय, म्हणजे उशिरा का होईना फळ मिळतं. हो. आणि फळ मिळाल्यावर बरोबर. ती जी कमी असते, जी कसर इतक्या वर्षांची राहिलेली आहे, ती तुम्ही पूर्ण करताय. आणि अगदी मला असं वाटतं प्रत्येक विषयामध्ये जेव्हा तुम्ही तुमचं मत मांडता तेव्हा तो अभ्यास आम्हाला दिसतो. त्यामुळे मी कायम असं म्हणतो की अतिशय अभ्यास पूर्ण एखादा विषय कसा मांडावा हे तुमच्याकडून नक्कीच जाणता येतं. तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. Thank you. आमची तर इच्छा आहे की तुम्ही केंद्रात जावं. तुम्ही म्हणताय की राज्यात मन रमतंय सध्या. बघूया, आमचे पक्ष प्रमुख एकनाथजी शिंदे, मुख्य नेते, जे ठरवतील, त्यांना वाटत असेल की मी तिकडे काम करावं तर तिकडे, त्यांना वाटत असेल मी इकडे काम करावं, आम्ही इकडे आहोत त्यांच्यासोबत, ते जे ठरवतील ते. पण मनीषा गांधी आता खुश आहेत. हा जो हो, निर्णय कसं आहे त्यांनी ना जो की घेतला, हो, नक्कीच मला त्याच्यात आनंद आहे. कारण कसं आहे ना, माझा असं ते एक असं किडा असतो ना काम करायचं, तो इथे मला सॅटिस्फाय होतोय की नाही, मला हे करायचं, मला ते करायचं. आणि तुम्हाला एक योग्य प्लॅटफॉर्म जेव्हा मिळतो तेव्हा तुम्हाला अनेक लोकांचे, जेव्हा अगदी खूप थेट इतके गांजलेले असतात काही लोक, प्रयत्न करताय, 10-10 वर्ष त्यांचं काम होत नाही, छोटंसं काम असतं किंवा ते न्याय्य असतं परंतु होत नाही, आणि ज्यावेळी अशा लोकांना आपण मदत करतो त्याच्यात तुम्हाला जे मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, ते तुम्ही कायम ते तुम्हाला पुढे घेऊन जातं. तुम्हाला असंच तुम्ही पुढे जा आणि अनेक मुद्दे हाताळा आणि तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी देखील अनेक शुभेच्छा. थँक्यू. पण मला इतकं नक्की माहिती आहे, तुम्ही राज्यात असाल किंवा तुम्ही केंद्रात असाल तरी तुमची जी तळमळ आहे ना एखादा मुद्दा तडीस नेण्याची, ती मला असं वाटतं कायम राहील आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा नक्की होईल. तर पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. आज तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. आणि येऊन कसं वाटलं हे नक्की नाही, जाणून येऊन घ्यायला आवडेल. आता मी सांगते की खरंच छान वाटलं, परंतु मला असं वाटलं की जास्तीच कुठेतरी तारीफ होते आणि आपण हुरळून जाऊ नये. आणि कारण राजकारण आहे, इतकं कौतुक ऐकायची सवय पण नसते, कारण टीका करणारे पण भरपूर असतात, ट्रोलर्स पण भरपूर असतात, परंतु अर्थात मी ते बघतही नाही आणि वाचतही नाही, कुठल्याच कमेंट्स मी वाचत नाही. ज्यांना म्हणजे काही कमेंट करायचं ते मी त्याच्याकडे लक्षच देत नाही मुळात. आय जस्ट डू व्हॉट आय हॅव टू डू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आज तुम्ही आलात आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल अनेक धन्यवाद. धन्यवाद. कॉफीमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.